नमस्कार, माझं नाव नितीन नामदेव कडू. मी राहणार कोंडिवडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. त्यांनी इंस्टाग्रामवर किती मार्केटिंग केली होती? 1,30,000 त्यांचे फॉलोअर आहे. त्यांना मार्केटिंग कळली, सोशल मीडिया कळलं. पुरेसं भांडवल नव्हतं, त्याच्यामुळे मी आपण सुरुवातीला 1-2 टेबल फक्त एक ट्रायल म्हणून पोल्ट्रीमध्येच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कारण की प्रत्येक कोंबडा वेगवेगळा कुकरला शिजवावा लागतो, असे अनेक कुकर लावावे लागतात. तुकाराम मुंडेंनी नियम घालून दिलेत ना हॉटेल व्यावसायिकवाल्यांना. हा माणूस आहे ते पूर्ण फील करतो नाही का? तुम्ही याच्या किचनमध्ये पण जाऊ शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना आम्ही बराबर वडगावमध्ये इथं कॅफे एक नाही का, चाय कॉफी इथं मागलेलो आम्ही थांबलो होतो नाही का, तेच थांबलो. परत थोडं चहा बी घेतला, थोडं सँडविच रॅप खाल्ला आणि आम्ही चालू आता कडू पाटील फार्मला. तर दाखवतोय जवळपास 15 किलोमीटर. हा तेच 15-16 किलोमीटर इथून आहे. तिथं आम्हाला टाकव्याला जायचं, टाकीवरून सरळ जायचं आहे तिकडं. अशी ऍक्टिंग नाही ना करता येत मला. आम्ही इथं आहे ना नेमकं ब्रिजवर आलो. इथं हे टाकव्याच्या ब्रिजवर आहे. इथं लास्ट टाइम मी ड्रोन उडवला होता तर पाणी नव्हतं. आता पाणी किती आलं बघ, इकडून कळते ना लेवल. तर पाणी एवढं आलंय ना, नाही माहिती ड्रोन शॉट मी कळन ना पाणी किती आलं किती नाही. चला इथून पुढे थोडा. आता ते हॉटेलवाले ना इथं आमच्यासूनच गेले, ते म्हणले 5 मिनिटं येतो ती पण. मग आम्ही पण त्यावेळेस टायमिंगला बरोबर मॅच होईल. आणि त्यांच्या आपल्याला फार्मची पण ड्रोन शॉट घ्यायचेत. पाऊस येतो मध्ये मध्ये, परत जातोय. पण इकडं क्लायमेट लय भारी माहिती का तुला. इथून पुढे म्हणा ना ते रोडला दुःख वाहतंय, ते जर दिसलं ना ताई, आणि ते पुढे दिसणार 100% मला वाटते. यांच्या फार्मवर आलो आम्ही आत्ता. 5 मिनिटात इथे ते त्या ब्रिज वसून आहे ना, लय अंतर नाहीये. इथून पुढे आहे ना बरीच गाव आहे, इंगळून बिगळून नाही का, ते कडनी ना रोडनी लय भारी होतंय. असं दुःख आहे ना रोडनेच वाहतात. क्लायमेट लय सही इथं. यांना ब्रँडिंग जमली का नाही आणला हो हा बाई. इंस्टाग्रामवरून लय ब्रँडिंग आलं काय. इंस्टाग्रामवर लय लोक येतात खायला इथं. बेकार गर्दी यांच्याकडली. 1 तास आधी द्यायला लागतं यांच्याकडे यायचं असेल तर. हो तिकडं कोंबड्या बघ. या कोंबड्यांना किती पाऊस असून काहीच नाही होत. गावरान कोंबड्या ना या. ते बैठलेले आम्ही मागल्या वेळेस पण टाकलं तुम्ही काढ. त्यांनी इंस्टाग्रामवर किती मार्केटिंग केली होती? 1,30,000 त्यांचे फॉलोअर आहे. त्यांना मार्केटिंग कळली, सोशल मीडिया कळलं. आपले जे तरुण उद्योजक आहे ना, आणि जे नवीन पोर आहे ना, यांनी ना सोशल मीडियाचं मार्केटिंग केलं ना, बरं त्यांचा व्यवसाय ना स्केल जाऊ शकतो. यांचं पण तसं झालेलं आहे. आता एवढं स्केल ना बेकारांना की ना कस्टमर यांना फोन करून येतात येतोय आम्ही. आणि तेव्हा हे सांगतात 1 तासानंतर या. बेसिकली 1 तासानंतर काय सांगतात माहिती आहे का, शिस्त प्रॉपर. मग आपल्याला आहे ना त्याची टेस्ट बीची ती चांगली. आणि गावरामध्ये शिजायला लागतं व्यवस्थित. त्यांच्याकडे इथं सेटिंग आहे, इथं आत पण सेटिंग आहे. हे कोंबड्यांचं आहे फार्म तसं बघितलं तर, पण यांनी कन्वर्ट केलं फार्ममध्ये हॉटेल व्यवसायात. हो या साईडला पण तसंच आहे. एवढं टेबल आहे यांच्याकडं. त्या साईडला वॉशरूम केलेलं आहे. हळूहळू अजून अपग्रेड करते ते. 1 hour later. नमस्कार, माझं नाव नितीन नामदेव कडू. मी राहणार कोंडिवडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. तर माझं शिक्षण झालेलं आहे MA म्हणजे BA MA झालेलं आहे इकॉनॉमिक्समधनं. परंतु मी शिक्षणाच्या नोकरीच्या मागं न लागता मी सुरुवातीला 2020मध्ये आपला लेअर पोल्ट्री फार्मचा बिझनेस चालू केला होता. त्याच्यानंतर मला त्याच्यात काही अपयश आलं, त्याच्यामुळं मी त्यानंतर गावरान या क्षेत्रामध्ये उतरलो. तर गावरान क्षेत्रामधनं माझं सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप असं महाराष्ट्रामध्ये फॉलोअर्स तयार झाले इंस्टाग्रामच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून मी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी स्वतःची हॅचरीज तयार केली. हॅचरीमधनं मी अनेक शेतकऱ्यांना सातारा, पुणे, त्याचप्रमाणे नाशिक अशा अनेक ठिकाणी लहान पिल्लं देण्याचं काम चालू केलं. त्याच्या माध्यमातून मी
4-5 जिल्ह्यांमध्ये गावरान कोंबडी प्रशिक्षणाचं पण भरपूर अशा प्रमाणात लोकांना प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षणाचे कोर्स केले. याच्या माध्यमातून माझ्याकडे अनेक असे शेतकरी जोडले गेले. शेतकरी ज्या शेतकऱ्यांना मी ही लहान पिल्लं दिली, त्यांच्यानंतर त्यांच्याकडून जी मोठी झाल्यानंतर तर ते शेतकरी मला की आमची पिल्लं विक्रीसाठी काहीतरी मार्ग काढा याकरता आग्रह करत होते. त्यानुसार त्याच्यानंतर मग मी असा एक म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण त्यांच्याकडून जे पक्षी घेणार आहोत तेच आपण इथं कटिंगमध्ये प्युअर देशीचं जर खानावळ चालू केली तर ती चालेल का ह्याच्यावरती मी जवळपास 2-3 महिने अभ्यास केला. आणि नंतर आपल्याकडे पुरेसं भांडवल नव्हतं, त्याच्यामुळे मी आपण सुरुवातीला 1-2 टेबल फक्त एक ट्रायल म्हणून पोल्ट्रीमध्येच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु माझं नशीब चांगलं होतं की मी या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांचा जो विश्वास संपादन केला होता प्युअर गावरांमध्ये, तर त्या व्यवसायाला तो व्यवसाय त्याच्या माध्यमातून मी ग्रो करण्याचं ठरवलं. म्हणून त्या पावसाळ्यामध्ये आमच्याकडे वातावरण वगैरे चांगलं असतं. त्या वातावरणामध्ये मी सुरुवातीला 1 टेबल आणि 4 खुर्च्यांपासून हा व्यवसाय सुरुवात केला होता, आणि तो पण पोल्ट्रीमध्येच. आणि ह्या व्यवसाय मी सोशल मीडियावरती सहज असा रील्सच्या माध्यमातून टाकला. सुरुवातीला मला 4-5 दिवसामध्येच ग्राहकांचा सोशल मीडियामुळे ओढा इकडं भरपूर झाला. आणि आमचे जे घरगुती आपण जे ओढ्यावर जेवण करायचं ते आमच्या भावकीमध्ये असे किंवा गावामध्ये हे होते, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, आपल्या गावामध्ये जेवण बनवणारे अशी लोक होते. त्यांच्या माध्यमातूनच म्हणजे त्यांचे मसाले वगैरे वापरूनच आपण हे जेवण केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं का हे जेवण सिटीतल्या लोकांना जास्त आवडते पातळ रश्श्यामध्ये. मग हे असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मी हा व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. परंतु मी याच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की आपण फक्त देखावा करून किंवा सगळं एखादं हॉटेलमध्ये नाही का जास्त खर्च करून काही उपयोग नसतो. आपण फक्त आपल्याकडली जी चव आहे ती लोकांना जर आवडली तर माणूस कोणत्याही म्हणजे ॲम्बियन्स चांगला असला किंवा नसला तरी लोक चवीसाठी आपल्याकडे आवर्जून येत असतात. मला समजलं होतं की आमचा हा ग्रामीण भाग आहे, इकडं लोक येणार कशी काय. हे आमच्या एकतर गावरान कोंबडी थोडी महाग असती आणि गावाकडल्या लोकांना थोडंफार म्हणजे हे रेट जास्त असतात. पण मी नंतर मला वाटलं की हे जे बाहेरचे सिटीतले लोक आहेत ह्यांना हे चांगल्या क्वालिटीसाठी पैसे द्यायला तयार असतात, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. तर माझा मित्र होता, आम्ही सहज एकदा कोंबडा भाजला आणि त्याची व्यवस्थित रील बनवून सोशल मीडियावर टाकली. हे बीड नगर ह्या साईडला भाजलेले कोंबडे जास्त प्रमाणात लोकांचं म्हणजे जेवणासाठी खाल्ले जातात. तर हे माझा एक मित्र होता, तर तो बोलला की आपण ह्याची पण रील टाकू. मी सुरुवातीला पोल्ट्रीविषयी फक्त कोंबड्यांची रील टाकायचो, परंतु तो बोलला की आपण याची पण रील टाकू. मग ते एक त्याची आयडिया मी घेतली की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, आपण ही रील सोशल मीडियावरती टाकू. आणि ही रील मी सोशल मीडियावर टाकली. मला वाटतं तिचं 2-3 दिवसामध्येच जवळपास मिलियनच्या वरती गेली होती ती. त्याच्यानंतर मला समजलं की याच्या माध्यमातून आपण हॉटेल व्यवसाय चालू शकतो. त्याच्यानंतर मी अशा रील टाकत गेलो आणि माझा आज व्यवसाय एवढा मोठ्या प्रमाणात प्लस आहे की आज मला म्हणजे मी फक्त फोनवरतीच ऑर्डर घेतो आहे, कारण की मला तेवढं लोकांना देणं शक्य होत नाही. कारण की प्रत्येक कोंबडा वेगवेगळा कुकरला शिजवावा लागतो, असे अनेक कुकर लावावे लागतात आणि जेवढे लोकांचं मागणी आहे तेवढे आपल्याला पुरवता येत नाही. म्हणून आपण लिमिटेडच करतो आणि जे त्याच्यामुळे लिमिटेड कस्टमर घेत असतो, जास्त प्रमाणात देत नाही, जेणेकरून आपली क्वालिटी आणि क्वांटिटी व्यवस्थित राहील. पर्यटकांची गैरसोय न म्हणून यांनी स्टेची पण सुविधा केलेली आहे. तुकाराम मुंडेंनी नियम घालून दिलेत ना हॉटेल व्यावसायिकवाल्यांना. हा माणूस आहे ते पूर्ण फील करतो नाही का. तुम्ही याच्या किचनमध्ये पण जाऊ शकता, त्याचं मसाले चेक करू शकता, त्याचं जे रॉ मटेरियल ते चेक करू शकता. एकदम प्रामाणिक व्यवसाय करणारा हा माणूस आहे आणि आपला एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आपण याला सपोर्ट केलं पाहिजे. तुम्ही जर या पाट्यात आले कधी तर नक्की कडू पाटील फार्मला या. यांच्या इंस्टाग्राम चॅनल यांना DM करा, हे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतील आणि त्यानुसार तुम्ही इथं येऊ शकता. तर नक्की या.